अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळे यांच्या वक्तव्यानं संताप. टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळे यांचा माफीनामा. निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं. चौकशीत निदा खाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी. मंत्री छगन भुजबळांचा पत्ता कट. नाशिक विधान परिषदेतल्या बंडखोरांची महायुतीकडून मनधरणी सुरूच. गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत मंत्री उदय सामंत यांची चर्चा. आज मंत्री गिरीश महाजन बंडखोर उमेदवारांना भेटणार. विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या. शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे, तर आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले. कडूंची जीभ घसरली. मुंबईतल्या वॉटर टँकर चालक मालकांचा आजपासून बेमुदत संप. केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध. संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर परिणाम होणार. नाशिक जिल्ह्यात आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. कांदा उत्पादकांना 1580 रुपये दर मिळणार. शालेय गणवेशाच्या दरामध्ये 30 ते 40 रुपयांची वाढ. पालकांच्या खिशाला आणखी कात्री. शैक्षणिक वस्तूंचे दरही वाढले. नागपूरमध्ये उष्णतेचा तडाखा कायम. रविवारी 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाचा दमट वातावरणाचा नागरिकांना त्रास. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलचं गॅस दरात वाढ. परिस्थिती निवळल्यास दर कमी होतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.